सोलापुरातील ज्येष्ठ कवी श्री माधव पवार यांचं आज पहाटे 4 वाजता दुःखद निधन झालं. ही सोलापुरांच्या लोकांसाठी, साहित्यिकांसाठी एक अत्यंत दुःखद घटना आहे. माधव पवार सर हे एक कवी म्हणून सर्वांना परिचित आहेत, परंतु ते एक गझलकार होते, चित्रपट गीत लेखक होते आणि मुख्य म्हणजे मला त्यांचं या गोष्टीचं कौतुक वाटतं की अत्यंत विजिगीषू वृत्तीचे होते, जिद्दी होते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या 14-15 वर्षापासून त्यांच्या किडनीचा त्यांना त्रास होता आणि तेव्हापासून त्यांनी आत्तापर्यंत त्यांचे 1600 डायलिसिस झालेत. 4-5 डायलिसिस नंतर माणूस खचून जातो, परंतु माधव पवार खचले नाहीत. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांचा शुभशुकनांचे पक्षी हा एक कविता संग्रह प्रकाशित झाला होता आणि मागच्याच वर्षी गरुड भरारी हा एक नवीन कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. त्यांच्या कविता, त्यांची गाणी अनेकांनी गायली आहेत. म्हणजे आपण म्हणू सलील कुलकर्णी असतील, बांदोडकर आहेत, ह्या सगळ्यांनी त्यांची, पद्मजा फेणाणी जोगळेकर, अनेकांनी त्यांची गाणी गायलेली आहेत. सुरुवातीला ते एक उत्कृष्ट नकलाकार आहेत, अनेक ऑर्केस्ट्रामध्ये गायन करायचे आणि मेडिकल कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून मला वाटतं ते नोकरीला होते आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त असतानासुद्धा कधीही मला ते नाउमेद झालेले दिसले नाहीत. नेहमी कित्येकदा तरी डायलिसिस करून ते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहायचे. हजारो कवी संमेलनाचं त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, सूत्रसंचालन केलं आणि त्या कवी संमेलनाला रंगत आणली. अनेक कवींना त्यांनी उभं केलं, अनेक कवींना त्यांनी सहकार्य केलं, मदत केली, त्यांच्या कविता सुधारून दिल्या. कुठेही म्हणजे सोलापूर शहरातच नाही तर सोलापूर जिल्ह्यातसुद्धा कुठल्याही काव्यसंमेलनाला त्यांच्या अध्यक्षस्थानाने रंगत यायची. आणि एवढे डायलिसिस होऊन त्यांना हार्टचाही प्रॉब्लेम होता. 3-4 वेळा त्यांची एन्जिओग्राफी झाली, 2दा एन्जिओप्लास्टी झाली. बऱ्याच वेळा मी त्यांना भेटायला गेले तरीसुद्धा ते अगदी आनंदाने असायचे. गेले मागच्या आठवड्यातच मी त्यांना भेटून आले, बरोबर त्यांनी ओळखलं आणि मला खरोखर त्यांचं विशेष महत्त्व वाटतं की ते आपल्या पत्नीविषयी त्यांना फार आदर होता, कारण त्यांच्या पत्नीने फार त्यांना मोलाची साथ दिली. पत्नीप्रमाणेच त्यांना आपल्या वडिलांविषयी श्री राणा पवार यांच्या अनंत आठवणी ते सांगायच्या. अशी कुठलीच कवी संमेलन झालं नाही की त्यांनी राणा पवारांची एक तरी कविता म्हटली नसेल. आपल्या वडिलांविषयी अभिमान असणं आणि आपल्या वडिलांचे संस्कार आणि मूल्य जपणारे असे ज्येष्ठ कवी माधव पवार होते. त्यांच्या अनेक सोलापुरामध्ये त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. महाराष्ट्राबाहेर त्यांचे मित्रपरिवार होते. प्रल्हाद शिंदे किंवा अनेक जणं, ग्रेस कवी, सगळे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत होते. असा एक आपल्या सोलापूरला खरोखरच भूषण असणारे ज्येष्ठ कवी श्री माधव पवार यांचं दुःखद निधन झालं. ही अत्यंत म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे. आम्हा सर्व साहित्यिकांना किंवा सोलापुराच्या लोकांना त्यांच्या जाण्याने एक त्यांची पोकळी किंवा त्यांची उणीव सतत भासत राहणार आहे. मला वाटतं 72-73 त्यांचं वय होतं, असं काही जाण्याचं वय नव्हतं, परंतु किडनीच्या आजाराने ग्रस्त होऊन त्यांचं निधन झालं. अनेकांना ते स्वतःहून सांगायचे, किडनीला कशाला घाबरता, मी बघा मी एवढे डायलिसिस करून अजून उभा आहे. आणि अश्विनी हॉस्पिटल असेल किंवा आपल्या गव्हर्मेंट सिव्हिल हॉस्पिटल असेल, इथे सगळे डॉक्टर, सगळेजणं त्यांच्या अगदी प्रेमाने बोलायचे. आणि असे हे श्री माधव पवार यांच्या दुःखद निधनाने आम्ही सोलापूरकर अतिशय दुःखी झालो आहोत. त्यांना सर्वांतर्फे आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.